नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमीचा निकाल लागल्याच्या नंतर सगळ्यांना अशी अपेक्षा होती की हा विषय आता संपून जायला पाहिजे. शासनाने अधिकृतरित्या 67 एकर जमीन एक न्यास तयार करून त्यांना दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी राम मंदिराचं निर्माण करावं. ह्या न्यासाला विविध लोकांनी, व्यक्तींनी, कंपन्यांनी किंवा इतर आस्थापनांनी वैयक्तिक पातळीवरती आणि बाकीच्या ह्याच्यावरती निधी उपलब्ध करून द्यावा. मग याच्यानंतर शासनाचा त्यामध्ये कुठेही संबंध नाही. म्हणजे अपेक्षा अशी आहे की फक्त हा विवाद होता तो सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणा, कायदेशीर यंत्रणा सगळ्यांनी मदत केली. आता हा विवाद सुटलेला आहे. ती जमीन त्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्या ठिकाणी मंदिराची उभारणी व्हावी. त्याप्रमाणे भूमिपूजन झालं आणि मंदिराची निर्मिती सुरू झाली. पण अपेक्षा जशी होती त्या पद्धतीने हा वाद मात्र संपला नाही. हा वाद चालू ठेवण्यामध्ये MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एक अतिशय विचित्र असा मुद्दा परत पुढे रेटायला सुरुवात केलेली आहे की संविधानाच्या नुसार भारत हा एक सेक्युलर धर्मनिरपेक्ष असं राष्ट्र आहे आणि अशा राष्ट्राचा एक पंतप्रधान हा एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी कसा होतो. खरं तर याच्यामध्ये एक साधा युक्तिवाद त्याच्यामध्ये असा आहे की पंतप्रधान मोदी यांनी वैयक्तिक पातळीवरती त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्याचं भूमिपूजन केलं. पण त्याहीपेक्षा दुसरा जो वाद आहे ज्याच्याकडे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दुर्लक्ष केलं आणि त्याच्यावर मात्र बोलायला ओवैसी तयार नाहीत, तो वाद असा होता की जेव्हा हा सगळा विषय न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला होता त्याच्यापूर्वी, म्हणजे खरं तर हा वाद खूप जुना आहे, अगदी इंग्रजांच्या काळापासून चालत आलेला होता आणि ह्या सगळ्या प्रकरणात 1977-78ला भारतीय पुरातत्व खात्याला न्यायालयाकडूनच असं सांगण्यात आलं होतं तेव्हाही किंवा सरकारी यंत्रणांकडून की तुम्ही त्या ठिकाणी उत्खनन करून काही एक अहवाल द्या. म्हणजे जे मशिदीत बाबरी मस्जिद ज्याला आपण म्हणतो त्या भागामध्ये डॉक्टर लाल यांच्या नेतृत्वाखाली असं उत्खनन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे मंदिराचे अवशेष सापडले त्याचा एक व्यवस्थित अहवाल सरकारी पातळीवरतीच 50 वर्षापूर्वी सादर केला गेलेला आहे. म्हणजे साधारणतः 40 वर्षापूर्वी म्हणजे 1977-78ला हा अहवाल आला. त्याच्यामध्ये मंदिराचे अवशेष असल्याचं स्पष्टपणे लिहिलं गेलेलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शासकीय पातळीवरती पुरातत्व खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी दिलेला हा अहवाल दडपला गेला. हा अहवाल बाजूला ठेवला गेला. त्यानंतर 1987 पासून त्या जागेचे विवादास्पद जागेचे दरवाजे म्हणजे त्याचं कुलूप उघडलं गेलं आणि लोकांना दर्शनासाठी ती राममूर्ती खुली केल्या गेली. त्याच्यानंतर एक वाद सुरू झाला. त्याच्यानंतर मग आंदोलन झालं. मग बाबरी मस्जिद पडल्या गेली. इतकं सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा परत एकदा न्यायालयीन पातळीवरती या ठिकाणी उत्खनन अजून करण्यात यावे असं जेव्हा सांगितलं आत्ता तेव्हाही अजून काही मंदिराचे अजून काही अवशेष त्या ठिकाणी सापडले आणि तसा एक अहवाल सुरुवातीचा जो अहवाल होता त्याच्यामध्ये जे सहकारी होते के मोहम्मद म्हणून तेच आता नंतर परत दुसऱ्या वेळेस पण ते त्याच्यामध्ये संशोधन करण्यासाठी म्हणून होते आणि त्यांनी तेव्हाही अहवाल दिला. त्याच्यातही की या ठिकाणी जुनं मंदिर कसं होतं, मंदिर रामाचंच कसं होतं, फक्त ते किती जुनं आहे त्यासाठी साधारणतः 12व्या शतक, 11व्या शतक, 10व्या, 8व्या शतकापर्यंत त्याचं कसं संदर्भ जातो आहे आणि इतर काही त्याच्यामध्ये शिलालेख पण सापडले. असा एक व्यवस्थित अहवाल दिला. ही दुसरी घटना. तिसरी घटना अशी आहे की जेव्हा ती विवादास्पद जागा त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून आल्याच्या नंतर जेव्हा ती त्या न्यासाला सुपूर्त करण्यात आली आणि मंदिराचं भूमिपूजन आणि बाकीच्या तयारीसाठी जो असलेला तिथे विटा मातीचा दगडांचा ढिगारा होता तो हलवण्याचं काम सुरू झालं. तेव्हा तिसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा 77-78ला, त्याच्यानंतर न्यायालयाने सांगितल्याच्या नंतर दुसऱ्यांदा आणि आता तिसऱ्यांदा तिन्ही वेळा त्या ठिकाणी मंदिराचे अवशेष, हिंदू मंदिराचे अवशेष सापडले असा शासनाचा अधिकृत अहवाल आहे. इतकंच नाही, के मोहम्मद यांनी अजून अशी काही ठिकाणं जसं कुतुब मिनारसारखं अतिशय प्रसिद्ध असं जुनं स्थळ आहे दिल्लीमध्ये, तेही कसं हिंदू मंदिर आहे आणि त्याच्यानंतर त्याला पाडून कसं इस्लामिक ह्याच्यामध्ये करण्यात आलं असा अहवाल पण अधिकृतरित्या दिला गेलेला आहे. आज जेव्हा असदुद्दीन ओवैसी
परत परत हा वाद उकरून काढतायत की तिथे 400 वर्षे, म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने एक ट्विट केलेलं आहे, त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की 400 वर्ष पहिले तिथे बाबरी मस्जिद होती, बाबरी मस्जिद आताही आहे आणि पुढेही बाबरी मस्जिद आहे, राहणार. आणि ओवेसी पण असं म्हणाले की आम्ही असंच सांगत राहू की बाबरी मस्जिद होती, बाबरी मस्जिद आहे, बाबरी मस्जिद राहणार. आता याच्यात दोन प्रश्न असे निर्माण होतात की अधिकृतरित्या 400 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा असं म्हणता मस्जिद होते, 400 वर्षापूर्वी काय होतं ह्याच्या बाबतीत ओवेसी बोलायला तयार नाहीत. ज्या मंदिराचे अवशेष प्रत्यक्ष ह्या स्थळाच्या खाली सापडलेले आहेत, बाकीचा सगळा वाद आपण बाजूला ठेवूयात, हे अवशेष मंदिराचेच आहेत असा अधिकृत अहवाल दिल्याच्या नंतर सुद्धा हे ते मानायला तयार नाहीत. तिसरा जो गंभीर मुद्दा या निमित्ताने समोर येतो की बाबरी मस्जिद असं जेव्हा नाव येतं तेव्हा बाबर ह्या एका व्यक्तीचं नाव येतं. इस्लामला कुठल्याही पद्धतीची व्यक्तिपूजा मंजूर नाही. म्हणजे इतकं की जे प्रेषित आहेत मोहम्मद पैगंबर यांचा जो जन्मदिवस आहे ईद ए मिलाद, तो पण मोठ्या प्रमाणात साजरा का केला जात नाही, त्याचं कारण असं आहे की एका व्यक्तीचा तो वाढदिवस आहे म्हणून, म्हणजे जयंती आता आपण म्हणूयात हिंदू भाषेमध्ये. म्हणजे इतकं व्यक्तीचं म्हणून इस्लाममध्ये पुतळे केले जात नाहीत व्यक्तीचे, म्हणून त्याचं कुठलंही चित्र लावलं जात नाही. इतकंच नाही, ज्याला आपण इस्लामिक जुनं वास्तुशास्त्र म्हणतो किंवा अशा इमारती म्हणतो त्याच्यावर कुठेही व्यक्तीच्या आकृत्या येऊ दिल्या जात नाहीत. त्या ठिकाणी फक्त पानं, फुलं, नक्षी किंवा फार तर काही ठिकाणी काही पक्ष्यांच्या बाबतीमध्ये त्यांचे चित्र दिसतात, पण एरवी इस्लामला ह्या आकृत्या मंजूर नाहीत. असं असताना बाबर ह्या एका व्यक्तीच्या नावाची असलेली मस्जिद ह्याच्याशी स्वतःची अस्मिता का जोडल्या जाते आहे, ह्याचं उत्तर कुठलंही ओवेसी किंवा त्यांना पाठिंबा देणारे लोक द्यायला तयार नाहीत. दुसरा एक अतिशय गंभीर वेगळा असा मुद्दा आहे, ओवेसी स्वतः असं म्हणतात की आम्ही 100% भारतीय आहोत. म्हणजे ओवेसींना असं म्हणायचं आहे की भारतातले जे मुसलमान आहेत ते कुठलेही बाहेरून आलेले नाहीत, इथलेच आहेत. मग ते ह्याचं उत्तर देत नाहीत की बाबरासारखा परकीय आक्रमक हा त्यांच्या अस्मितेचा विषय कसा काय होऊ शकतो. तुम्ही कुठल्याही भारतीय मुसलमानांच्या संदर्भात तुम्ही बोला, ते आपण एक वेळ समजून घेऊ शकतो की तो त्यांच्या अस्मितेचा भाग आहे म्हणून, पण जे परकीय आक्रमक आहेत त्यांच्याशी तुम्ही तुमची अस्मिता काय म्हणून जोडू पाहता. तिसरा एक फार वेगळा मुद्दा या निमित्तानं समोर येतो आणि त्याचंही उत्तर ओवेसी आणि बाकीचे कोणी द्यायला तयार नाहीत. कट्टरपंथी इस्लामला दर्गे किंवा मजार, त्यांच्यावर चादरी चढवणे किंवा सुफी आणि सुफी कव्वाली, गायन, वादन ह्या सगळ्या गोष्टी वर्ज्य आहेत. मस्जिद त्या ठिकाणी जाऊन अल्लाहला कडे प्रार्थना करायची आणि तीही निर्गुण निराकार, म्हणजे समोर कुठलंच प्रतीक नको. इतकंच नाही तर इस्लाममध्ये नमाज हा कुठेही पढता येतो. प्रार्थना ती म्हणण्यासाठी, नमाज पढण्यासाठी मस्जिदमध्ये जायला पाहिजे असं नाही, कारण इस्लाम हा पूर्णपणे निर्गुण निराकार परमेश्वर ज्याला आपण म्हणतो हिंदू संस्कृतीमध्ये, त्या पद्धतीचा एक धर्म आहे. त्यामुळे त्याला प्रतीकं मंजूर नाहीत. कुठेही बसून तुम्हाला नमाज पढता येतो, प्रार्थना म्हणता येते. मग असं असताना तुम्ही एका विशिष्ट जागेसाठी काय म्हणून आग्रह धरता आहात. डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी सारख्यांनी जो मुद्दा कोर्टामध्ये पण उपस्थित केला आणि तो ग्राह्य धरण्यात आला, ह्याच्या उलट नेमकं हिंदूंच्या बाबतीमध्ये स्थळ महात्म्य नावाची एक गोष्ट आहे. या ठिकाणी रामाचा जन्म झाला, या ठिकाणी कृष्णाचा जन्म झाला, या ठिकाणी त्याच्या पदस्पर्शामुळे ती भूमी पावन झाली, या ठिकाणी एखाद्याची समाधी आहे. इतकंच नाही तर त्या समाधी, म्हणजे काही ठिकाणी तर वस्त्र समाधी, म्हणजे त्या एखाद्या मृत व्यक्तीचे, संत महात्म्याचे जिथं समाधी आहे त्याचीच एखादं वस्त्र किंवा त्याचं एखादा शरीराचा अवशेष घेऊन दुसऱ्या ठिकाणी समाधी, असं पण केलं गेलेलं आहे. पण हे सगळं हिंदू धर्मामध्ये आहे, म्हणजे सनातन हिंदू धर्म आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये, पण हे इस्लाममध्ये नाही. त्यामुळे आता जो गंभीर मुद्दा उपस्थित होतो ज्याचं उत्तर ओवेसी द्यायला तयार नाहीत की भारत आणि उपखंड, म्हणजे पश्चिम, आपण पाकिस्तान आणि बांगलादेश, ह्या सगळ्या भारतीय उपखंडामध्ये जे दर्गे आहेत, हे दर्गे भारतीय मुसलमानांच्या श्रद्धेचा एक विशिष्ट भाग आहेत. प्रत्यक्षामध्ये इस्लामला दर्गा पूजन मंजूर नाही. मग ह्याचं उत्तर ते काय देणार आहेत. हिंदूंशी भांडण करत असताना बाबरी मस्जिदचा प्रश्न येतो, त्याच्यावरती ते एक विशिष्ट भूमिका घेतात आणि म्हणजे ह्याच्या दिसताना समोर असं दिसतं की इस्लाम म्हणजे हिंदू विरुद्ध मुसलमान आहे. पण खरं भांडण असं आहे की भारतीय मुसलमान ज्या प्रतीकांवरती श्रद्धा ठेवतात, अजमेरचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यावरती जेव्हा मुसलमान जातात, नवस बोलतात, चादर चढवतात, फुलं चढवतात, त्याच्या नावानं गंडे आपल्या हाताशी बांधतात, ह्या सगळ्याला प्रत्यक्ष कट्टरपंथी इस्लाममध्ये कुठलीही जागा नाही.
इतकंच नाही, ज्या मोठ्या व्यक्तींच्या नावानं त्यांचे समाधी स्थळ म्हणा किंवा आपण ज्याला ते इस्लामच्या भाषेमध्ये मकबरे म्हणतो, हे जे उभारले गेलेले आहेत. आपल्याला ताजमहाल हा एक सगळ्यात मोठा मकबरा म्हणून माहीत आहे. औरंगाबाद शहरामध्ये बीबी का मकबरा त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला माहीत आहे. पण याची सुरुवात खूप आधीपासून म्हणजे मोठ्या मकबऱ्यांची झालेली आहे. ती म्हणजे शेरशाह सुरीचा जो मकबरा आहे, जो आत्ताच्या बिहार राज्यामध्ये आहे. इतकंच नाही, त्याच्यानंतर हुमायूनचा मकबरा आहे दिल्लीला खूप मोठा. त्याच्यानंतर जहांगीरचा मकबरा आहे आताच्या पाकिस्तानमध्ये लाहोरमध्ये. त्याच्यानंतर स्वतः अकबराचा एक मकबरा आहे आग्र्याला, सिकंदरा म्हणून त्याचं जे त्यानं जी हे किल्ला आणि बाकीचं सगळं एक शहरच वसवलेलं होतं त्या ठिकाणी आहे. मुमताजच्या वडिलाचा एक मकबरा संगमरवरामध्ये आहे. हे सगळे मकबरे ताजमहालच्या आधीचे आहेत. आणि ताजमहालच्या नंतरसुद्धा अशा पद्धतीचे मकबरे म्हणजे एखादा मोठा सरदार किंवा बादशहा सम्राट गेल्याच्या नंतर त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याचे अवशेष ज्या ठिकाणी पुरले जातात त्या ठिकाणी तो मकबरा उभा करतो. ह्या सगळ्याला कट्टरपंथी इस्लामची मंजुरी नाही. आज हे सगळे मकबरे उभे आहेत, ह्याला तुम्ही कुठल्या पद्धतीनं उत्तर देणार आहात? किंवा आपल्याकडे जे दर्गे म्हणतो, या औरंगाबाद शहरामध्ये खुलताबादला म्हणजे औरंगाबादला लागून खुलताबादला जो जैनुद्दीन चिश्तीचा दर्गा आहे, ज्याच्या बाजूला औरंगजेबाची कबर आहे, की हे जे सूफी संत होते आणि त्यांचे मोठे दर्गे उभे केले, त्यामुळे त्यांच्या समोरच बुरानुद्दीन गरीब यांचा एक दर्गा आहे. त्या दर्ग्यामध्ये पहिल्या निजामांची त्याची कबर आहे त्या ठिकाणी आणि त्या दर्ग्यामध्ये त्याचा उरूस भरतो. जर्जरी बक्षाचा पलीकडे एक दर्गा आहे त्याचा उरूस भरतो. ह्या सगळ्या गोष्टी कट्टरपंथी इस्लामला मंजूर नाहीत. म्हणजे हा जो वाद आहे वरवर दिसत असताना हिंदू विरुद्ध मुसलमान असा दाखवत असला तरी तसा तो नसून प्रत्यक्षामध्ये भारतीय उपखंडातले जे मुसलमान आहेत त्यांच्या ज्या इथल्या चालीरीती आहेत त्याच मुळात कट्टरपंथी मुसलमानांना मंजूर नाहीत. जेव्हा आपण देवबंदी म्हणतो किंवा वहाबी म्हणतो, हे जे कट्टरपंथी आहेत त्यांना संगीत मंजूर नाही. पाकिस्तानमध्ये वेगवेगळे जे वाद्य आहेत या सूफी दर्ग्यांमध्ये जे सूफी संत किंवा सूफी साधक जे गाणं म्हणतात, वाद्य वाजवतात, त्यांची कशी तोडफोड केली जाते आणि त्यांना कसा त्रास दिला जातो याच्यावरती पाश्चात्य पत्रकार आणि लेखक विल्यम डार्लिंपल यांनी एक प्रचंड मोठा अभ्यास केलेला आहे. पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीनं असं होतं. इतकंच नाही, पाकिस्तानमधल्या काही तरुणांनी आता संगीतविषयक जी वाद्य जुनी आहेत त्यांना कसं तोडफोड त्याची केली जाते आणि ते कसं नष्ट केलं जातं ह्याच्यावरती एक मोहीम चालवलेली आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचं ओवेसी काय म्हणून उत्तर देणार आहे? ओवेसी जेव्हा आता असं म्हणतात की बाबरी मस्जिद आणि हे नावाशी ते अडकून बसत आहेत, प्रत्यक्षामध्ये जर कट्टरपंथी इस्लाम म्हणाल तर त्याला हे मंजूर नाही. त्यामुळे तुम्ही कट्टरपंथी इस्लामला जर त्याचं तुम्ही अनुयायी असाल तर तुम्ही मुळात ह्याच्या नादालात नाही लागायला पाहिजे. हा जो विषय आहे भारतीय उपखंडात म्हणजे जो हिंदूचा जो प्रभाव इस्लामवरती पडला ह्या भागातल्या आणि इथले जे इस्लामचे अनुयायी होते त्या सगळ्यांनी त्या पद्धतीनं, इतकंच नाही, आपल्याकडे देवगिरीच्या किल्ल्याच्या समोर संत जनार्दन स्वामीचे जे गुरु होते चांद बोरले त्यांची एक समाधी आहे. चांद बोरले हे हिंदू आहेत पण त्यांनी सूफी संप्रदाय स्वीकारल्यामुळे त्यांची कबर बांधल्या गेली त्या ठिकाणी आणि त्यांचे जे शिष्य आहेत शेख महम्मद म्हणून, ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी मान्यता आहे, आणि शेख महम्मद यांचा जो दर्गा म्हणा किंवा कबर म्हणा किंवा समाधीस्थळ म्हणा श्रीगोंद्याला आहे, त्या ठिकाणी पूर्णपणे वारकरी संप्रदायाप्रमाणे तिथे सगळे उत्सव होतात. 7 दिवसाचा सप्ताह भरतो. त्या कबरीला वर्षातून 5 वेळा चंदनाची उटी लावण्यात येते, जसं आपण आपल्याकडे देवाला लावतो त्या पद्धतीने. किंवा त्या चांद बोरलेची जी समाधी आहे तिथे हिंदू आणि मुसलमान दोघंही आज जाऊन त्या ठिकाणी भक्ती करतात. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपण जर लक्षात घेतलं, ओवेसी ज्याला विरोध करतायत त्यांच्या हे लक्षात येत नाही नकळतपणे तुम्ही भारतीय उपखंडात असलेल्या फार मोठ्या प्रमाणातली जी मुस्लिम लोकसंख्या आहे की जी दर्गा पूजक आहे, म्हणजे त्याला एका सोप्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर दर्गा पूजक म्हणूयात आपण, की अशा पद्धतीची पूजा आणि उपासना करणं, नवस बोलणे, गंडे दोरे त्याचे हे करणे, त्यांचे विशिष्ट जयंती आणि पुण्यतिथी आपण म्हणतो ना, उरूस जो भरतो ना, उरूस भरतो म्हणजे त्या संताची ती पुण्यतिथी असते. ही सगळी परंपरा कट्टरपंथी इस्लामला मंजूर नाही. त्याच्यामुळे जर हा जो भेद समजून घेतला तर भारतीय उपखंडातले मुसलमान हे एका अर्थाने वेगळे आहेत. त्यांना जगातल्या इतर मुस्लिमान आणि त्यांच्या परंपरांशी जोडता येत नाही. हे जर स्वतः ओवेसींनी समजून घेतलं तर त्यांना हिंदुत्व सोडाच, पण आज ज्यांचं ते नेतृत्व करत आहेत
त्या सगळ्या भारतीय मुसलमानांची मानसिकता समजून घेता येऊ शकेल. पण जर त्यांनी त्याला विरोध केला तर ह्याच्यामधून भारतीय मानस किती दुभंगेल हा मुद्दा नाही आहे, हिंदू आणि मुसलमान ही दुई होईल हा मुद्दा नाही आहे, पण प्रत्यक्षात इस्लामच्याच अनुयायामध्ये मोठ्या प्रमाणात दुही होईल, भेद तयार होईल. कारण की भारतातला बहुसंख्य जो मुसलमान आहे तो आपल्या रीतरिवाज परंपरा जगातल्या इतर मुसलमानांपेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीनं साजरा करताना दिसतो आहे. तो दर्गा पूजक आहे, म्हणजे त्यांच्या भाषेत सांगायचं असेल तर तो दर्गा पूजक आहे. जसं हिंदू मंदिरात जातात आणि पूजा करतात त्याच पद्धतीनं भारतीय मुसलमानसुद्धा विशिष्ट स्थळ, त्या संतांची समाधी आणि त्याची पुण्यतिथी आणि त्याचे उरूस, त्यामुळे निघणारा संदल आणि त्या ठिकाणी सादर होणाऱ्या कव्वाल्या, या सगळ्यातून आपली एक वेगळी ओळख त्यांना कित्येक शतकं म्हणजे निदान 1000 वर्षाचा भारतीय परंपरेमधला इतिहास आहे. अगदी ह्या औरंगाबाद शहरातसुद्धा जी पहिला सुफी संत आला होता वैजापूर तालुक्यात, त्यालाही 1000 वर्ष होऊन गेलेली आहेत. हे जर ध्यानात घेतलं तर आपल्याला हा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल. अन्यथा ओवेसी सारखे नेते आणि त्यांना पाठिंबा देणारे पुरोगामी अतिशय चूक पद्धतीनं बुद्धिभेद करत राहतील, ज्याचं कुठलंच त्याच्यातून सोल्युशन निघणार नाही आणि मुख्य जे प्रश्न आहेत ते बाजूला पडतील.